एक राजा राणी होते आणि त्यांना होत्या 2 राजकुमारी. सुरुवात करते राजापासून. तो राजा माणूस म्हणजे माझा बाबा. मनाने दिलदार आणि मैत्रीच्या दुनियेतला तो राजाच होता. पण तो राजा माणूस त्यांच्या राजकुमारींसाठी त्यांचा मित्र होता. हो, इतरांचे वडील असतील ना स्ट्रिक्ट, फ्रीडम नाही देणारे किंवा त्यांच्याबरोबर त्याच्या प्रत्येक कामात मधोमध असतात. पण माझे बाबा एकदम चिल, एकदम कूल आणि हो, आम्हाला इंडिपेंडेंट बनवण्यातही त्यांचा साथ होता. सो स्वप्नील, तुला सांगते, तुझ्यापेक्षा जर जास्त कोण माझ्यावर प्रेम करत असेल ना तर तो माझा बाबा होता. हो, तू त्यांना भेटू शकला नाहीस, पण मला हेच कळतं की त्यांनीच तुला माझ्यासाठी पाठवले. आम्ही या दिवसासाठी खूप मॅनिफेस्ट केलं होतं की आम्ही एकत्र डान्स करू. हां, आम्ही आता डान्स करू शकत नाही, पण तो माझा डान्स नक्कीच बघतोय. सो हा डान्स माझ्या बाबांसाठी. देव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू, शाणी होते मी, वेळ होता तू, माझ्यासाठी काय सारखंच केला तू, आज तू फेडू दे बघ हे मला, सगळ्या रे मला अजूनही तूच म्हणजेच माझ्या आईबद्दल. तशी तर ती साधी बोलीच आणि प्रेमळ सुद्धा. सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी आणि सगळ्यांना जोडून ठेवणारी अशी माझी आई माझ्याबरोबर मात्र एका मैत्रिणीसारखीच होती. मला काय हवं काय नको हे तिला जास्त चांगलं कळतं. म्हणतात की प्रत्येक आई ही तितकी स्पेशल असते प्रत्येकासाठी, पण माझी आई थोडी जास्त स्पेशल होती. कारण कसं आहे की बाबा गेल्यानंतर ती माझा बाबा झाली, त्यामुळे ती माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी हे आमचं एवढंच जग होतं. हो, यापुढेही असंच राहील, पण ही आई मला जन्मजन्मी हवे. सो हे गाणं माझ्या आईसाठी. मायेची लाडकी तुम्हाला तूच आई हवी, जन्मोजन्मी मला जोडी गेले झोप येईन गाना तू अंगाई, आठवत मनी साठवतो दिसे आसरातही तुम्हाला, ए आई तू भासे ठाई ठाई, ए आई तू भासे ठाई ठाई, ए आई. आता एवढ्या गोष्टीतल्या राजकुमारीबद्दल म्हणजेच मोठ्या राजकुमारीबद्दल म्हणजेच माझी ताई. साधी, सरळ, सगळ्यांना लहानपणापासून आवडणारी आणि तितकीच शांत. पण मी आणि ती म्हणजे टॉम अँड जेरी. आम्ही दोघी लहानपणी इतक्या भांडलो आहे की आमचं कधी कधी पटायचं पण नाही. पण हां, तसंच आम्ही एकमेकांशिवाय राहूही नाही शकत हे तितकंच खरं. तिचं म्हणजेच माझी दुसरी आई, माझ्यासाठी सगळं काही करणारी माझी दुसरी आई म्हणजेच माझी ताई. सो हे गाणं माझ्या ताईसाठी. घरामध्ये शोर
पण बुक आहे. त्यामुळे माझ्याबद्दल असं काहीच नाही. पण हां, माझ्या होणाऱ्या राजकुमाराबद्दल तुम्हाला नक्कीच सांगेन. तो म्हणजे स्वप्नील. शांत, बोलकाही तितकाच, उत्साही तितकाच आणि सगळ्या गोष्टीत सगळ्यांना मदत करणारा म्हणजे स्वप्नील. त्याच्याविषयी काय बोलू, जसा हवा होता तसाच तो आहे. आणि हो, हाच विश्वास आहे की ते यापुढेही तो तसाच राहील. सो स्वप्नील, ह्या जगभर खूप फिरले, पण तुझ्यासारखा तूच आहेस. सो हे गाणं तुझ्यासाठी.